नमस्कार, मी रेणुका कुंभार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 या योजनेबाबतची माहिती घेणार आहोत। लेक लाडकी योजना 2023 या योजनेच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल। महाराष्ट्र लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून तर तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून केली जाईल। यामध्ये मुलगी 18 वर्षाची पूर्ण होईपर्यंत ही आर्थिक मदत सरकारकडून केली जाईल, जे विविध वयोगटातील वर्ग श्रेणीनुसार दिली जाईल। लेक लाडकी योजना विशेषतः राज्यातील मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन राज्यात महिला सक्षमीकरणाला चालना मिळू शकते। या योजनेचा लाभ कसा घ्यावा, कोण पात्र आहे, या सर्व माहितीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजना 2023 चा लाभ घेता येणार आहे। मुलीच्या पुढील शिक्षणासाठी पैसे थेट मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील। योजनेअंतर्गत मुलीचा जन्म सरकारी रुग्णालयातच झाला पाहिजे। महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ महाराष्ट्र राज्यातील मूळ कुटुंबेच पात्र असतील। त्याचबरोबर योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिवारात जन्म घेतलेल्या मुलींना लाभ देण्यात येणार आहे। यामध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून ते तिच्या शिक्षणापर्यंत 5 हप्त्यांमध्ये शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जाणार आहे। त्यामुळे या आर्थिक मदतीची रक्कम मिळाल्यानंतर राज्यातील मुलींच्या शिक्षणाच्या संबंधित कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। त्यामुळे समाजातील मुलीबद्दलची नकारात्मक विचारसरणी बदलण्यात मदत होऊ शकते। महाराष्ट्र लेक लाडकी योजनेतून मुलींचा सामाजिक आणि शैक्षणिक दर्जा सुधारला जाईल आणि भ्रूण हत्येसारख्या गुन्ह्यांना आळा बसवण्यात मदत होईल। लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलगी 18 वर्षाची झाल्यावर महाराष्ट्र शासनाकडून एक रकमी 75,000 रुपये देण्यात येणार आहे। ही योजना मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मोलाची ठरेल। यासोबतच राज्यातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे। लेक लाडकी योजना 2023 याचे फायदे आणि वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे। ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे, त्यामुळे तेथील मुलींना त्याचा लाभ मिळणार आहे। महाराष्ट्र लेक लाडकी योजनेत शासनाने वेगवेगळी रक्कम निश्चित केली आहे, त्यानुसार लाभ दिला जाणार आहे। तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल। यामध्ये दारिद्र्य रेषेखालील किंवा अत्यंत गरीब श्रेणीतील मुलींना लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे। या योजनेत मुलीच्या जन्मानंतर कुटुंबाला 5,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे। तुमची मुलगी शाळेत पहिल्या वर्गात पोहोचल्यावर तिला 4,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे। या योजनेअंतर्गत मुलगी 6वीत असताना तिला 6,000ची आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। यानंतर मुलगी 11वीत आल्यावर तिला शासनाकडून 8,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। याशिवाय तुमची मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिच्या पुढील शिक्षणासाठी सुमारे 50,000 ते 52,000 रुपयांची उर्वरित आर्थिक मदत सरकारकडून मिळणार आहे। समाजातील मुलींबद्दल असमानता दूर केली जाऊ शकते। या योजनेमुळे राज्यातील मुली संबंधित सकारात्मक विचारसरणी विकास होण्यासाठी मदत होईल। ही योजना राज्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करेल। गरीब कुटुंबातील मुलींचा जन्म ओझे मानला जाणार नाही। मुलीचा जन्म सरकारी दवाखान्यात झाला पाहिजे। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलीच्या जन्मानंतर लगेचच अर्ज करावा लागतो। या आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांचे बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे। त्याची माहिती अधिकृत वेबसाईटला भेट देऊनच मिळू शकते, ज्यासाठी थोडा वेळ लागेल। महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची अर्ज प्रक्रिया काय असेल त्याची माहिती अद्याप सरकारने दिलेली नाही। महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी कोणत्याही प्रकारचा हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेला नाही। ती माहिती प्रसिद्ध होताच त्याची माहिती तुम्हाला देण्यात येईल। त्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती सहज मिळून जाईल। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा। धन्यवाद।